नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे. आज रविवार आहे. सर्वांच्या लक्षात असेलच, पण परत एकदा आठवण करून देतो की आज मुलामुलींची भेटगाठ असते. प्रेमाचा चहा, आपुलकीचे नाते जोडण्यासाठी सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण वेळ आम्ही ऑफिसमध्ये आहे. तर ऑफिसचा पत्ता आहे मोठं बस स्टँडजवळ, सेंट्रल बस स्टँडजवळ, सिद्धार्थ गार्डन्स जवळ, सिग्नल जवळ, नाल्याजवळ जे सिग्नल आहे त्या सिग्नल जवळ, कार्तिकी हॉटेल शेजारी, प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर. डोळे झाकून या, मनाजोगा जोडीदार भेटेल. खात्री देतो, फक्त आपल्या अपेक्षा कमी करा, 100% लग्न जमेल. पण काय होतं, आपली परिस्थिती, आपली अनुरूपता, आपली शैक्षणिक पात्रता हे न बघता खूप अपेक्षा काही पालक म्हणा, मुलं म्हणा, मुली म्हणा धरतात आणि त्यामुळं त्यांच्या लग्नाला अडचणी येतात. नसता किती लग्न जमले. आतापर्यंत आपल्या कार्यातून 5,000 मुला-मुलींचे लग्न झाले. 22 तारखेला लग्न झालं, 26 तारखेला लग्न झालं, 27 तारखेला लग्न झालं. पार्थ मराठा वधूवरमधूनच झाले. काहींचे बाकी आहे. याचा अर्थ काय? कुठेतरी तुमच्या अपेक्षा तुमच्या अनुरूपतेपेक्षा जास्त आहे. ज्यांनी तुम्हाला पसंती दिली ते तुम्हाला नको वाटतं. जे तुम्हाला पसंत आहे ते तुम्हाला नकार देतात. म्हणजे आज काय करणं आहे, आपल्याला कुठेतरी बॅलन्स सांभाळणं गरजेचं आहे. ज्यांनी कुठेतरी ॲडजस्ट केलं. सुंदरता पाहिजे शिक्षणात कॉम्प्रोमाइज करा. शिक्षण पाहिजे तर सुंदरतेत कॉम्प्रोमाइज करा किंवा परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करा. बंगला, गाडी यापेक्षा सर्वांनाच अपेक्षित असतं, पण ते सर्वांना भेटत नसतं. म्हणून ज्यांनी कॉम्प्रोमाइज केले त्या मुला-मुलींचे लग्न जमले. सगळ्यांसाठीच आम्ही प्रयत्न करतो, सगळ्यांनाच बायोडाटे शेअर करतो. पण काहींचे जमतात, काहींचे जमत नाही. दोष आमचा का तुमचा? देव जाणे. पण एकच सांगावसं वाटतं, आमच्या हातून आतापर्यंत 5,000 मुला-मुलींचे लग्न जमले. सगळ्यांचे लग्न जमावे म्हणून आम्ही शनिवार, रविवार मोफत सेवा ठेवतो. काही पैसे भरू शकतात, काही पैसे नाही भरू शकत, परिस्थिती नसते. मग अशांसाठी सुद्धा त्यांना मोफत सेवा मिळाली पाहिजे. मग शनिवार, रविवारी येतात, फोटो बायोडेटे पाहतात, इंजिनियर, डॉक्टर, अधिकारी मुला-मुलींची स्थळं घेतात, कॉन्टॅक्ट करतात. जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. समजा जमलं, भले पैसे नाही दिले तर आशीर्वाद देऊन जातील. 4 जणाला सोनवणे साहेबाचं नाव सांगते, खरंच चांगलं काम आहे. आम्ही ₹1 न भरता, काही न करता लग्न जमलं. आत्ताच एक नांदगाव तालुक्यातील मुलगी, 12वी शिक्षण होतं, गरीब परिस्थितीत होते. फोटो बायोडाटा शेअर केला, मनमाडचा मुलगा. त्यांनी नोंदणी केलेली होती, फक्त त्याला दाखवता क्षणी जमून गेलं. मुलीचे वडील अजून आले नाही, भेटले नाही, काही नाही. पण त्यांनी काय, त्यांच्या परिस्थितीनुसार अपेक्षा मर्यादित ठेवल्या. लगेच लग्न जमलं. अशा अनेकांचे जमतात. तुमचेही जमेल. पण या, भेटा आणि आपली योग्यता बघून शोधा. प्रत्येकाला कलेक्टर पाहिजे पण सगळ्याला भेटेल का? नाही भेटणार. प्रत्येकाला क्लास 1 अधिकारी भेटेल का? नाही भेटणार. मग त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता, आपली अनुरूपता, आपण कसं दिसतो याच्यावर आपलं अवलंबून आहे. काही मुलांचे, मुलींचे ह्या अपेक्षा असतात, आपल्यापेक्षा सुंदर पाहिजे. ते कसं गणित जमेल? भेटतं, मग त्याला दुसरंही कुठेतरी एखादी गोष्ट आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागते. मुलगी सावळी असते, तिचे आई-वडील म्हणून आपली मुलगी सावळी ना, तर आपल्याला एकदम हँडसम देखणा मुलगा पाहिजे. मग परिस्थिती कॉम्प्रोमाइज करा, हँडसम देखणा पण भेटेल. मुलगी सुंदर आहे, पण जॉब नाही, पण आम्हाला क्लास 1 पाहिजे. मग क्लास 1च्या लेव्हलनुसार तुम्हाला लग्न करावं लागेल. सगळे त्याची हौस-मौज सगळी पुरी करावी लागेल. ती तयारी ठेवा. तसंही जमू शकेल. असं कुठेतरी करा आणि लग्न जमेल.
सगळ्याच गोष्टी परिपूर्ण कोणालाच भेटत नाही. ॲडजस्टमेंट ज्यांनी ज्यांनी केली त्यांची लग्न जमतात. म्हणून सांगतो या, भेटा, बघा. बघायला कुठंच खर्च नाही. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मी कुठंच जात नाही. मी ऑफिसमध्ये असतो. एखाद्या शनिवार, रविवारी मी पुण्यातल्या ऑफिसला असतो. बाकी इथंच असतो. तसं तर दररोजच असतो. पण शनिवार, रविवार फिक्स कुठंच जात नाही. आता आज रविवार आहे. या, भेटा. मलाही आनंद वाटेल तुमच्यासोबत चहा घेण्याला. तर प्रेमाचा चहा, आपुलकीचे नाते जोडण्यासाठी या. आल्यानंतर भेटू, चर्चा करू.